मॅच ताबडतोब चालू करा, मॅच ताबडतोब चालू करायची. पंच सूरज गायकवाड सर सामना चालू करा. जीवन तळेकर स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्रायकरला फलंदाज. विशाल साळुंके आणि गोलंदाज धुरा सांभाळतो पहिलं षटक घेऊन सागर कांबळे. आणि जयसिंगपूर क्रिकेट संघात देखील इथे शुभागमन झालाय, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. जीवंत आणि विशालची जोडी आणि गोलंदाज धुरा सागर सांभाळतोय पहिलं षटक घेऊन. सुपंत चषकचे चौथ्या सीझन मधील पहिला चेंडू टाकण्याचा मान सन्मान मात्र सागरला मिळतोय आणि या चेंडूचा सामना करण्याची संधी मात्र इथे दिली गेली ती जीवनला पांढरीवाडी क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू, ओहो सुरेख चेंडू. इथं मात्र कव्हरच्या दिशेने फटका मारायचा प्रयत्न, अगदी चेंडू बॅटच्या समोरून जातोय विकेट किपर कडे. पहिला चेंडू डॉट असेल, निर्धाव चेंडू असेल. पुन्हा गोलंदाजी करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सागर. उजव्या हाताने ओव्हर द गेटचा मारा करेल, त्याचा सामना करतोय जीवन. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. हो सुरेख वेगवान चेंडू होता, परत मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपर कडे. दोन निर्धाव चेंडू, दोन डॉट चेंडू टाकले गेलेत गोलंदाज सागर कडून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करेल सागर. उजव्या हाताने ओव्हर द गेटचा मारा करतोय या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सागर. ऑफ्टनच्या बाहेर येऊन मात्र थोडासा पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, इथं चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मला वाटतं झेल सुटला. या दरम्यान एक सिंगल धाव देखील येते. एका सिंगल धावणीची नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. माफ करा, कॅच पकडली होती, कॅच झेलली होती, परंतु पंचाने नो बॉल डिक्लेअर केल्यामुळे धावसंख्येत 2 धावांची भर पडतीये आणि धावसंख्या 2 धावा. सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट की आज से यहाँ पर चौथे सीजन की शुरुआत हो चुकी है. पहला ओवर चलता हुआ, पहला ओवर की अगली गेंद लेकर सागर गेंदबाजी करेंगे. बल्लेबाज स्ट्राइक पर है विशाल के लिए. आगे जाकर गेंद को मारने की कोशिश, लेकिन फ्री थे, बच गए वहां पर खिलाड़ी. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, अगदी चेंडू बॅटचा कट लागून विकेट किपरच्या हाती गेला, परंतु फ्रीट असल्यामुळे फलंदाज इथं बाद नसेल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज असेल सागर. अतिशय सुरेख वेगवान भिन्नाट मारा करतोय गोलंदाज सागर. पुढचा चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. पुन्हा बॅट फिरवले गेले, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, थेट विकेट किपरकडे चेंडू जातोय. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये सागर कडून. धावा झाल्या 2 आणि चेंडू फेकले गेलेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 2 धावसंख्येवर. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज असेल सागर. फलंदाज विशाल साठी पुढे सरसावत चेंडू ओव्हर पिच बनवला, फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडूकडे जातोय. दरम्यान या ठिकाणी चेंडू फेकीपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होतील. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. वाढती धावसंख्या 4 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज असतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय सागर. या षटकातील शेवटचा चेंडू, ओ सुरेख फटका आणि थेट गेलाय चेंडू, सीमा पार करतोय. 6 धावा षटकार. थोड़े सॉफ्टम के बाहर जाकर बल्ले के बीचों बीच लेकर पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन की दिया. आगे बढ़ता बस. पहले ओवर की समाप्ति में स्कोर है 10 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बेगबान शेवटचा चेंडू षटकार मारून मात्र चांगली सन्मानजनक धावसंख्या बनावं लागेल फलंदाजी संघाची. कारण पहिल्या 5 चेंडूवर 4 धावा झाल्यानंतर शेवटचा चेंडू षटकार खेळला आणि धावसंख्या पोहोचली ती 10 धावसंख्येवर.
गोलंदाजीला तो अक्षय वटारकर. निश्चितच याच्या नावावर मात्र पंढरपुर मध्ये एक रेकॉर्ड है. इन्होंने 3 गेंदों पर 3 छक्के लगाने के लिए 25,000 रुपए का रोक इनाम था, इन्हें दिया गया वहां पर 3 छक्के लगाने के बाद. अक्षय वटारकर जो कि सातारा साइड के एक बहुत ही नामचीन क्रिकेटर हैं, वहां पर गेंदबाजी का भार संभालने के लिए अक्षय वटारकर को गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है. अक्षय वटारकर आएंगे गेंदबाजी करने के लिए, खुद के गोटे का बिल्कुल पहला और टीम की ओर से दूसरा और लेकर गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए. पहली गेंद इस बार फुल लेन गेंद, इस बार कवर ड्राइव लगाना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जाती हुई गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है. पहली गेंद डॉट चली जा रही है, बिंदी गेंद चली जा रही है. फिर से गेंदबाजी करेंगे अक्षय. ओहो बहुत अच्छी गेंद, इस बार ऑप्शन के बाहर जाकर ऑन साइड में गेंद को मारने की कोशिश. ऑन साइड में एक स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई मेल नहीं और गेंद बल्लेबाज को डॉट करती गेंद, थोड़ी सी गेंद काटा बदल रही है, काफी कसी भी गेंदबाजी कर रहे हैं. जिस नाम के लिए अक्षय वटारकर जाने जाते हैं उस नाम के लिए वो बिल्कुल जाने जाते, उस तरह का खेल दिखा रहे हैं. लगातार 3 विकेट लेने के लिए 1,000 रुपए का इनाम दिया जाएगा. मुख्य क्राइम रिपोर्टर सोलापुर के जिला प्रमुख गणेश शिवाजी करंडे, इनकी ओर से यहां पर ये इनाम होगा. 4 रन का इशारा आएगा वहां पर, देख के मौका माराना, खूबसूरती के साथ चौका और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है. स्कोर 14 रन. गणेश शिवाजी कारंडे यांच्या वतीने लागोपाठ 3 विकेटसाठी म्हणजे हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 1,000 रुपये पारितोषिक असेल. पुन्हा अक्षय वटारकर गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचं चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला. मला वाटतं या षटकातील 14 चेंडू घेऊन धावसंख्या पुढे सरकते, वाढती धावसंख्या 14 धावा झाली आहे. षटक टाकलं जातं दुसऱ्या षटकातील हा 14 चेंडू. ओरपीच मारायचा प्रयत्न, अगदी दुरून फटका मारायच्या प्रयत्नात एज लागलाय. चेंडू गेला विकेट कीपरच्या हाती, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागलाय, पहिला गडी बाद होतोय. एक गडी बाद, धावसंख्या पोहोचली 14 धावसंख्येवर. तब्बल या स्पर्धेसाठी पहिलं क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000 रुपयाचं पारितोषिक स्पर्धेला असेल आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 61,000 म्हणजे 61,000 रुपयाचं आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 31 आणि 31,000चे असे 2 पारितोषिक असतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. सलग 3 विकेट घेणार म्हणजे हॅट्रिक विकेटसाठी मुख्य क्राइम रिपोर्टरचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख गणेश शिवाजी कारंडे यांच्या वतीने हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलंय. किरण वाळके आला नवीन फलंदाज. किरण वाळके नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. अक्षय वटारकर गोलंदाजीमध्ये विकेट घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने नव्या उमेदाने गोलंदाजी करतो या षटकातील अक्षय. पुढचा चेंडू घेऊन ओ सुरेश चेंडू भिन्नात चेंडू होता, कबड्रायचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू थोडासा वळण घेतोय, थेट गेला विकेट कीपर कडे. निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू आणि मला वाटतं या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले. धावसंख्या झाली ती 14 धावा, 1 गडी बाद. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले हलक्यात आणि चेंडू पुश केला. इथं धावबादची संधी आणि फलंदाज धावचित आले, तसे परत जावं लागेल फलंदाज किरणला. रन न काढता परत किरणला. किरण बाद होतोय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा, 2 गडी बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. खेळाडू किरण मात्र थोडासा नाराज होऊन तंबू मध्ये जाताना पाहतोय आपण. जाताना पाहतो. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सचिन फाळके चाललाय फलंदाजीला, नवीन फलंदाज म्हणून. गोलंदाजीला पुन्हा सागरला बोलवलं गेलं. सागर आपलं वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येतो. तिसरं षटक त्याचा सामना करेल. फलंदाज स्ट्राईक वर असेल. विशाल ओ भिन्ना चेंडू, वेगवान चेंडू, जोरात फटका मारायचा प्रयत्न, अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर. मला वाटतं बरेचसे संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी आले आहेत. मेडिसिन क्रिकेट संघात देखील इथं आगमन असेल.
त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जयसिंगपूरचा संघ देखील इथं आलाय खेळण्यासाठी, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. अतिशय वेगवान चेंडू गुडलँड स्पॉटवर टप्पा पडतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय. बॅट्समन 2 पाऊल पुढे सरसावत फटका खेळायचा प्रयत्न करतो. अगदी अपयश फलंदाज इथं आलाय. धावसंख्या थांबली अजून 14 धावा. मला वाटतं जवळजवळ 14 चेंडू टाकले गेलेत आणि धावा देखील 14 आहेत. म्हणजे गोलंदाजाचं वर्चस्व आपण या सामन्यामध्ये पाहतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा मात्र यावेळेस मारायच्या प्रयत्नात बॅट चिकट लागली आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हाती स्थिरावतोय. फलंदाज होईल बाद. क्रमांक लागलाय संघाला. तिसरा गडी बाद होतोय. चला नवीन फलंदाज आला युवराज घाटे फलंदाजसाठी मैदानात जाईल. परंतु सागरची अतिशय उत्तम गोलंदाजी आपण म्हणू शकाल. अचूक टप्पा नियंत्रित मारा, टिचून मारा. फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम, फलंदाजाला जकडण्याचं काम इथं गोलंदाजाकडून केलं जातंय. अजूनही धावसंख्या थांबली ती 14 धाबा. षटक टाकलं जातं या डाबातील. तिसऱ्या षटकातील 14 चेंडू घेऊन गोलंदाजी करेल युवराज साठी सागर. क्राईम रिपोर्टरचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख माननीय गणेश शिवाजी कारंडे यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. स्लोर चेंडू फसवा चेंडू, परंतु ऑप्शनच्या फारच दूर टाकला गेला. पंचांच्या समांतर एका धाब्याची भर अमांतरच्या रूपात पडतीये आणि धावसंख्येत वाढ झाली. ती 19 धावसंख्येवर स्कोरबोर्ड इथं जातो दिसतोय आपल्याला. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज स्वतः कर्णधार. स्लोर चेंडू हल्ला सोडण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू पाहूया, हवा देखील आहे आणि चेंडू थेट जातो सीमारेषा पार करत. 6 धाबा षटकार येतोय आणि या षटकाराने संघाची वाढती धावसंख्या पुरली ती 25 धावसंख्येवर. थोडासा ओव्हरपिच चेंडू मिळाला आणि फलंदाज मात्र फटका टोलवण्याचा प्रयत्न केला. अगदी ताकद कमी लागली, परंतु हवा या दिशेला आहे. हवेने मात्र फलंदाजाला साथ दिली. 6 धावा वाढतील स्कोरबोर्ड मध्ये. वाढती धावसंख्या पोहोचली ती 25 धावसंख्येवर. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र कमबॅक करण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज स्वतः कर्णधार सुनील कदम. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. गोलंदाज सज्ज असेल. या षटकातील पुढचा चेंडू एक पाऊल पुढे जाऊन फटका खेळायचा प्रयत्न. हवेच्या विरुद्ध चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतो. अगदी सौपाजल सहज टिपला गेलाय. और क्रिकेट की हमेशा जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, कभी आपकी बारी कभी हमारी बारी, तो निश्चित ही बल्लेबाज को भेजा जा रहा पवेलियन में आराम करने के लिए. विकेट चली जा रही है, लगने वाला ये जोर का झटका धीरे से लग रहा है. 14 झटका लगा है और स्कोर है कुल स्कोर 25 की औक पर. सचिन वाळके न्यूमॅन बॅट्समन. सचिन वाळके नवीन फलंदाज. सर्व गोलंदाजीला पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज स्वतः कर्णधार सुनील कदम. मारायचा प्रयत्न. आवाज इथवर आलाय म्हणजे निश्चितच बॅटची कट लागली आणि सोपा जवळ सहज टिपलाय. लागोपाठ 2 विकेट मिळालेत. आता मात्र या पुढच्या विकेट घेतली गोलंदाजीने. सलग 3 विकेट साठी मात्र 1000 रुपयाचं बक्षीस पटकवण्याची संधीवर इथं मात्र जवळ येऊन ठेपलाय खेळाडू सुनील कदम. आणि धावसंख्या पोचली ती या ठिकाणी. धावसंख्या पोचली 25 धाबा. क्राईम रिपोर्टर जिल्हा प्रमुख मुख्य क्राईम रिपोर्टरचे सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश शिवाजी कारंडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस पटकावणार का, या प्रश्नाचं उत्तर मात्र या चेंडूवर मिळेल. नवीन फलंदाज आलाय गणेश भोसले.
हॅट्रिकची सुवर्ण संधी, 1000 रुपये पटकवण्याची संधी असेल. देखना इस वक्त हैट्रिक के सुनहरे मौके पर है गेंदबाज. आणि मला वाटतं गोलंदाज लक्ष निश्चित हॅट्रिक घेण्यासाठी होतं. डायरेक्ट स्टंपात चिनू टाकण्याचा प्रयत्न, फलंदाज त्रिपाळीचित करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या संधीचा फायदा अलंग कार्पेट फटका मारला गेलाय. एक धाव इथं जोडली गेली स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या 26 धावा. शेवटचा चेंडू घेऊन सुनील कदम गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन स्लोअर चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपर कडे. डॉट चेंडू असेल, निर्धाव असेल, षटक संपतंय. यानंतर मला वाटतं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 26 धावा. या ठिकाणी टेनिस.in ची जी टीम आहे, इथं आपण पाहतोय की निश्चितच आमचे कॅमेरामॅन म्हणून बॉलरच्या मागे जो कॅमेरा लावला गेलाय तिथं मात्र दिलदार बसले कॅमेरा चित्रण करण्यासाठी. आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅमेरा देखील लावला गेला, तिथं मात्र आमचे कॅमेरामॅन श्रेयस आणि मला वाटतं स्क्वेअर लेगला म्हणजे लेग साईडला जो एक कॅमेरा लावला गेलाय विशाल, त्या ठिकाणी कॅमेरामॅन म्हणून काम पाहतोय. आणि या सर्वांचं ज्याच्यावर मात्र नियंत्रण ठेवण्याचं काम करतोय म्हणजे टेक्निशियन तथा लाईव्ह ऑपरेटरचं काम करतो साहिल. अभिषेक तळे गोलंदाजीला येतोय. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावातील शेवटचा आणि 5वं षटक. पहिला चेंडू, जोरात फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे आणि चेंडू मागे. 6 धावा षटकार येतोय. मला वाटतं क्षेत्ररक्षकाकडून हा दुसऱ्यांदा चूक झाली. याच्या अगोदर देखील अशीच संधी त्यांच्या हातातून सुटली होती. 6 धावा गेल्या होत्या. टोटल धावा झाल्यात या षटकांशी. संघाची भारतीय धावसंख्या 32 रन. लेस्टमच्या बाहेर जातो चेंडू. पंच म्हणतात अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्येत 1 धावाची भर पडते भारतीय धावसंख्या 33 धावसंख्येवर. या स्पर्धेचं आयोजन मात्र केलं गेलंय माननीय तथा आदरणीय राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धा भरवली गेली. पुन्हा पंचांना मात्र इथं कष्ट घ्यावं लागतं. दोन्ही हात बाहेर काढून व्हाईट बॉलचा इथं व्हाईट बॉल घोषित केला गेलाय पंचांकडून. धावसंख्येत 1 धावेची भर. भारतीय धावसंख्या 34 झाली आहे. षटक टाकलं जातंय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय तळे. फुलटो चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची कट लागून चेंडू गेला विकेट किपरच्या मागे. दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येईल. या सिंगल धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात. एका धावेनिशी 35 धावा. दाया और बाएं का कॉम्बिनेशन, इस बार बार फील्डर को थोड़ी सी परेशानी होती है. उस तरह से लेफ्ट हैंडर और राइट हैंडर का कॉम्बिनेशन की वजह से फील्ड भी बदली जा रही है. फिर से गेंदबाजी करेंगे इस बार अनिकेत. ये गेंद स्टंप पर आती, गेंद को अक्रॉस स्ट्रोक खेलने की कोशिश में गेंद बैट के नीचे से जा रही है विकेट कीपर के हाथ में. बहुत ही जबरदस्त कमबैक किया जा रहा है. महाराष्ट्र की नामचीन क्रिकेट टूर्नामेंट सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट का आज का पहला मैच 4थे सीजन का. एक कदम आगे चले गए, आसमान में गेंद को ऊंचा मारा, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं और ये गेंद जा रही है लॉन्ग ऑफ सीमारी का पार करती गेंद जा रही है बिल्कुल 6 रन की लिए. एक कदम आगे चले गए, ओवर पिच बनाया, मन चाहे दिल चाहे अंदाज का तूफानी प्रहार निकलता हुआ सीधी 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन. मारने की कोशिश में गेंद जा रही है बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बाजू में. गेंद को फील्डर जब तक फील करते हैं 1 रन तो दौड़ा जा रहा है, जब तक कि थ्रो दिया जाता है बड़े आराम के साथ दूसरा रन लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त 43 रन 43 धावा. शायद इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद मिली. इस बार हाफ वॉली पे लेके गेंद को ऊंचा मारना चाहते थे, फील्डर है नीचे, पकड़ा जा सकता है कैच और पकड़ लिया अक्षय वटारकर ने कैच. शायद मेरे ख्याल से पूरे 5 ओव्हर यहां पर समाप्त हो चुके हैं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवली गेली 43 आणि विजयासाठी बनवायच्या 44 धावा. माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त थर्रार क्रिकेटचा जल्लोष पाहतो तो सुपंत चषकाचा. आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस चौथं पर्व आणि चौथ्या पर्वातील पहिल्या दिवसातील पहिला सामना इथं खेळ रंगतोय. आणि मला वाटतं आता धावा बनवा गेल्या 43 आणि बनवायच्या 44 धावा.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। दुसऱ्या डावाची सुरुवात। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वालचंदनगर विरुद्ध माळीनगर क्रिकेट संघादरम्यानची लढत असेल। दोन्ही कॅप्टनना विनंती जर मैदानात ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब करो। सभेतून दिली आहे आणि निश्चितच आयकॉन खेळाडू म्हणून अक्षय वडारकर स्ट्राइक वर असेल। हॅलो, सागर फाळकेला गोलंदाजीला बोलवलं गेलं। सागर आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक घेऊन येतो। दुसरं षटक त्याचा सामना करतोय। इथं मात्र गोलंदाजाला संधी असेल लागोपाठ 3 विकेट घ्या म्हणजे हॅट्रिक विकेट घ्या आणि 1001 रुपयाचं बक्षीस। मुख्य क्राईम रिपोर्टर सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश शिवाजी कारंडे यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक असेल। इथे मात्र फटका टोलला गेला। लेगस्टंपच्या बाहेर येणारा चेंडू पुलचा फटका मारला। विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय। लॉंग लेग सीमारेषा पार करेल। 4 धावा चौकार येतोय आणि या 4 धावेची भारतीय धावसंख्या पोहोचली 14 धावसंख्येवर। सागर की गेंद पर रनों की घाघर बनना चालू कर दिया बैट्समैन ने और सीधे गेंद को मारा विकेट कीपर के पीछे 4 रन के लिए। फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए सागर की गेंदबाजी का मुकाबला करेंगे। बल्लेबाज स्ट्राइक पर है, वहां पर अनिकेत तळे, अभिषेक तळे माफ करना स्ट्राइक पर, और जिन्होंने आते ही बल्लेबाजी में थोड़ा सा आक्रामक रूप दिखा दिया क्योंकि पहली गेंद पर दे घुमा के मारा। यहां पर गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके। पहली गेंद पर चौका लग चुका है। फिर से सागर गेंदबाज सागर गेंदबाजी करने के लिए तैयार है। जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर अभिषेक। शॉर्ट गेंद बैकफुट पर चला गया, पावर पंच लगा दिया इस बार और यकीनन गेंद जाएगी बिल्कुल। 9 बॉल प्लस 6 आएंगे टोटल 7 रन। क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता बा। थोड़ी सी जस्ट शॉर्ट ऑफ लाइन गेंद बैकफुट पर चला गया। फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा 6 रन के लिए। नो बॉल प्लस 6 रन आएंगे टोटल लगभग 7 रन के साथ स्कोर 13 के साथ आगे बढ़ता बट 21 रन 21 की योग पर। काय सुरेख देखना अप्रतिम फटका मारला गेलाय आणि या मागच्या चेंडू 7 धावा तब्बल मिळतील संघाला। आता समीकरण बदलताना आपण पाहतोय 22 मला वाटतं 23 चेंडू आणि बनवायचे 23 धावा।
युवराज घाटेला बोलवलं गेलंय, गोलंदाज सागरला मात्र थांबवलं गेलंय. सागरच्या जागी इथं मात्र फ्री हिटची संधी असेल. फ्री हिट, पिक्चर सुपर हिट है क्योंकि अगली गेंद फ्री हिट है. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू ओव्हर पिच खोलवर चेंडू कव्हर ड्रायचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेला बॅटच्या खालून विकेट किपर कडे. अजूनही 22 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धाबा विजयासाठी. सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट की आज से शुरुआत हो चुकी है और उसी सुपंत चषक का चौथे सीजन का पहला दिन का ये पहला मैच की दूसरी पारी जीतने के लिए 44 का टारगेट, उसका पीछा करते 21 रन. ये फुल टॉस गेंद मिली, बार कवर ड्राइव लगाने की कोशिश, बैट के सामने से गेंद जा रही है विकेट कीपर के हाथ में और अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त 21 रन 21 की यॉक पर. पहले क्रमांक के लिए लगभग 1.25 लाख रुपए का इनाम, 1,25,000 रुपए. कौन जीतेगा? ऐसा ही किसी को नहीं मिलेगा. तो उसके लिए फुल टॉस और ये नो बॉल का इशारा भी किया जा रहा है. ये बीवर गेंद फेंकी गई और ये 4 रन आएंगे, टोटल 5 रन और इन्हीं 5 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 26 रन 26 धावा. चला वालचंद नगर क्रिकेट संघ आणि माहीनगर क्रिकेट संघ या दोन्ही संघादरम्यान पुढच्या मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन्सनी रेडी राहायचंय. स्टेज जवळ या. मला वाटतं चेंडू हातून सुटला, पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात फारच उंच खेळला गेलाय. पाहूया 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पकडतो झेल, परंतु नाबाद असेल कारण तुम्हाला फ्री हिट होती याच्या अगोदर. आणि धावसंख्या देखील धावेची भर पडती, वाढती धावसंख्या 27 धावसंख्येवर पोहोचली. अजूनही विजयासाठी बनवायचे तब्बल 17 धाबा. 17 धाबा अजून बनवायचे आहेत विजयासाठी. फलंदाजीला असेल महाराष्ट्रातील एक नामवंत अष्टपैलू आयकॉन खेळाडू, मॅन बॉम्ब सातारा अक्षय वाठारकर. बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे बहुत अच्छी गेंद, इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल विकेट कीपर के पीछे, वहां पर फील्डर तैनात है, लेने की कोई गुंजाइश नहीं और अभी भी रुकाबा स्कोर इस वक्त 27 की यॉक पर. इनिंग का ये दूसरा और चल रहा है. आखरी गेंद, शेवटचा चेंडू टाकला जाईल. गोलंदाज सज्ज असेल. युवराज घाटे गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन डावखुरा फलंदाज अक्षय वाठारकर खेळण्यासाठी सज्ज असेल. पायाकडे चेंडू, फ्लिकचा फटका मारलाय, निश्चितच 4 धावा. ज्यावेळेस बॅटीतून फटका निघाला त्याच्यावर मात्र 4 धाब्याची मोहर उमटली होती आणि या 4 धाब्यांची धावसंख्या 31 धावा. तुलसी में गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके, मिला मौका लगा चौका. खूबसूरती के साथ ये शानदार चौका लगाया जा रहा है. जीवन तळेकर गोलंदाजीला येतो. आपलं वैयक्तिक जीवन तळेकरचं हे पहिलं आणि संघाकडून डावातील 3रं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय आणि धावसंख्या थांबली ती मला वाटतं 31, म्हणजे फक्त 13 धाबा बनवायचे. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू आणि बनवायच्या 13 धाबा. जीत काफी आसान लग रही है क्योंकि 18 गेंदों में केवल 13 रन चाहिए मैच जीतने के लिए. चला वालचंद नगर संघाचे कॅप्टन आणि माळीनगर संघाचे कॅप्टन ताबडतोब या टॉस करूया आपण. तुम्हाला शेवटचा कॉल असेल, तुम्ही जर लवकर आला तर व्यवस्थित वर. और ये बोल्ड
स्टंप पर आती गेंद को अक्रॉस स्ट्रोक खेलने की कोशिश में गेंद जाकर स्टंप से टकराई, बल्लेबाज का विकेट जाता हुआ और लगने वाला ये जोर का झटका धीरे से लग रहा है। पहला झटका लगा अभिषेक के रूप में। अभिषेक साफ बोल्ड क्लीन बोल्ड हो रहे हैं। यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत मेडसिंग क्रिकेट संघ विरुद्ध जयसिंगपूर क्रिकेट संघ। दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल की आपण ताबडतोब इकडे यायचे। जयसिंगपूर संघाचे कॅप्टन आणि मेडसिंग संघाचे कॅप्टन। राहुल पाटोळे नवीन फलंदाज, एका काळातील महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू म्हणून राहुलची ओळख। मला वाटतं मी सोलापूरमध्ये कॉमेंट्री करताना DK अकलूज क्रिकेट संघाकडून बऱ्याच वर्ष यांनी क्रिकेटची खेळी गाजवली आणि त्यावेळेस राहुल पाटोळे नावाचं वादळ होतं क्रिकेटमध्ये। राहुल आणि अमोल दोघं भाऊ एका संघात खेळताना आपण पाहतोय। दरम्यान राहुल असेल स्ट्राईक वर फलंदाजीला। अकुट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न हेच लागलाय। चेंडू जातो विकेट किपरच्या मागे। पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। एक धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही। इच्छा होती परंतु नकार दिला गेलाय। एक धावेनीची वाढती धावसंख्या पोहोचली 32 धावसंख्येवर। अक्षय बटारकर एक नामवंत असा फलंदाजीला स्ट्राईक बसल आयकॉन खेळाडू संघाकडून खेळताना आपण पाहतोय। बोरगाव संघाकडून अक्षय बटारकर आयकॉन खेळाडू। इथं अक्षय बटारकरने हा टोला चढवलाय, हल्ला चढवलाय। क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक, ऐसा लगा मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खणखणीत षटकार। धावसंख्या पोहोचली 38 धावा। पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल। ओ अक्षय बटारकर बैक टू बैक मिल सकती है और एक चौका और इसी के साथ शायद 42 रन यानी कि मैच जीतने के लिए केवल 2 कदम दूर है। क्या जबरदस्त पहला छक्का स्क्वायर लेग क्षेत्र में, दूसरा इस वक्त चला टॉस करूया आपण। पुढच्या मॅचचा टॉस सचिनजी बिबोते आणि आप्पा शिंदे दोघं आजचे मान्यवर असतील, ज्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल। दरम्यान पुन्हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशात जातो उंच, क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली कॅच पकडली गेली है, फलंदाज होईल बाद। और क्रिकेट की हमेशा जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी बराबरी। बल्लेबाज को भेजा जा रहा पेविलियन में आराम करने के लिए। सन्माननीय विभूते साहेब आणि त्याचबरोबर शिंदे साहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल। पुढची लढत मेडसिंगे क्रिकेट संघ विरुद्ध जयसिंगपूर क्रिकेट संघ या दोन संघादरम्यानची असेल। अमोल पाटोळे नवीन फलंदाज, राहुल पाटोळे दोन भावाची जोडी आपण मैदानात पाहतोय। जसे की आपण IPL मध्ये पाहिलं होतं काही वर्ष, मुंबई इंडियन्स कडून कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या दोन भावाची जोडी आपण खेळताना पाहिली होती। वैसे तो दुनिया में बहुत सारे भाइयों की जोड़ी है, वैसे कि स्टीव वाम मार्क ऑस्ट्रेलिया से, ग्रैंड फ्लावर एंडी फ्लावर जिम्बाब्वे से, इंडियन टीम की ओर से यूसुफ पठान, इरफान पठान, और उस तरह से दीपक चहर, राहुल चहर IPL में, डीजे ब्रावो वेस्ट इंडीज के 2 ब्रावो, ड्रेन ब्रावो उस तरह से है। लेकिन भाइयों की जोड़ी अक्सर गांव में जब मैचेस होती है तो ज्यादा दिखती है। इस बार ये गेंद पैरों के पास आई, ऑनसेट में विनिंग स्ट्रोक लगा दिया अमोल ने और गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी। 4 रन की दिया। 4 रन के साथ इस मैच को जीत गई वहां पर बोरगांव क्रिकेट टीम ने इस मैच को जीता है। चला जुना चेंडू घ्यायचा, पंच तुमच्या ताब्यात घ्यायचा चेंडू। शायद टॉस का बॉस, टॉस क्रिकेट में काफी इंपॉर्टेंट माना जाता है। टॉस का बॉस यानी कि टॉस यहाँ पर जयसिंहपुर टीम के कप्तान ने टॉस जीता है। देखेंगे क्या फैसला लेते हैं। मुकाबला मेडसिंगे क्रिकेट संघ टीम और बिल्कुल जयसिंहपुर टीम के बीच में आगे का मैच होगा।
चला लगेच टीम ज्याची फिल्डिंग असेल. जयसिंगपूर संघ तुम्ही काय घेतलं नाव लवकर सांगा. मला वाटतं ऐकवान खेळाडू शफिक भाईंचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामन्यासाठी ही स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी मात्र पंच असोसिएशन सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय दत्ता बडगू सर, त्याचबरोबर सूरज गायकवाड बादशाह नावाने ज्यांना ओळखलं जातं सोलापूरमध्ये.